सविस्तर पाहूया। 2 आठवड्यांनी युद्धात उतरण्याचा निर्णय घेऊ असं म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी 2 दिवसांतच इराणवर हल्ला केला। एकूणच रशिया, चीन यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे ट्रम्प यांनी सपशेल दुर्लक्ष करत इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केला आणि जगातला तणाव आणखी वाढला। इस्रायलचा सर्वात मोठा मित्र या युद्धात उतरल्यानंतर आता इराणच्या बाजूने या युद्धात कोण उतरणार असा प्रश्न निर्माण झालाय। हा प्रश्न उपस्थित होताच नजरा वळतात त्या चीनकडे। चीन हा इराणचा मित्र आहे, तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे, त्याचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे। अशात या युद्धाचा मोठा फटका चीनला बसू शकतो। त्यामुळे 5000 किलोमीटरवरून चीन आपल्या मित्राच्या मदतीसाठी धावून येणार का? चीन जर या युद्धात उतरला तर त्यांचा आणखी एक मित्र रशिया या युद्धात उतरणार का? आणि मध्य पूर्व मधला हा संघर्ष साऱ्या जगाचा संघर्ष होणार का? पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। इस्रायलच्या मदतीला अमेरिका धावली, इराणच्या मदतीला चीन धावून येणार। 5000 किलोमीटरवरून चीन युद्धात उतरणार। रविवारी मध्यरात्री अमेरिकेने ऑपरेशन मिडनाईट हॅमर राबवत इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला केला। फोर्डो, नतांज, एस्फहान ही 3 आण्विक तळ उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने त्यांचे GBU-57 MOP हे शस्त्र वापरलं। या हल्ल्यामुळे इराणची 3 आण्विक स्थळे उद्ध्वस्त झाल्याचा दावा अमेरिका इस्रायलने केला। इराणवर हल्ला करण्याचा निर्णय 2 आठवड्यांत घेऊ असं सांगणाऱ्या ट्रम्प यांनी त्यांचा निर्णय 2च दिवसांत वळवला आणि हल्ला केला। त्यामुळे अर्थातच तणाव आणखी वाढला। खरं म्हणजे अमेरिकन हल्ल्याच्या 2 दिवस आधी रशिया आणि चीन यांनी अमेरिकेला युद्धात न उतरण्याचा इशारा दिला होता। चीन रशिया यांच्यात इराण-इस्रायल संघर्ष आणि अमेरिकेचा त्यातील तेव्हाचा संभाव्य सहभाग यावर सविस्तर चर्चाही झाली होती। चीन आणि रशियानेही अमेरिकेने यात उतरू नये अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा दिला होता। तरी अमेरिकेने दोघांच्याही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत अखेर हल्ला केलाच। खुद्द ट्रम्प यांनी त्याची घोषणाही करून टाकली। त्यामुळे आता चीन आणि रशियाच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय, विशेषतः चीन त्याचा मित्र इराणच्या मदतीला धावणार का याकडे। कारण चीन आणि इराण यांच्यात मोठी व्यापारी भागीदारी आहे। चीन इराणमध्ये पुढील 25 वर्षांसाठी करार झालाय। 2021 मध्ये हा करार झाला। यात ऊर्जा व्यापारासह लष्करी मदतीचाही समावेश आहे। इराण चीनला प्रतिदिन 20 लाख बॅरल तेल निर्यात करतो। चीनच्या एकूण तेलापैकी 15% तेल इराणकडून येतं। इराणचं 90% तेल चीनमध्ये जातं। मात्र एवढ्या मोठ्या तेल खरेदीवर पाश्चिमात्य बंधनं आहेत। ते चुकवण्यासाठी इराणकडून डार्क फ्लीटद्वारे चीनकडे तेल जातं। अमेरिकेचा पश्चिम आशियातील प्रभाव करण्यासाठीही चीनची मदत होते। चीनकडून इराणला मोठ्या प्रमाणात लष्करी मदत होते। चीनकडून मिसाईल तंत्रज्ञान, रॉकेट इंधन पुरवठा आणि ड्रोन पार्ट्सची निर्यात होते। अमेरिकेने इराणवर 7 B-2 स्टील्थ बॉम्बर आणि 125 विमानांनी हल्ला केला। अमेरिका ही जगातली सर्वात शक्तिशाली लष्करी ताकद असली तरी चीनही काही कमी नाही। चीन लष्करी ताकदीत दुसऱ्या क्रमांकावर आहे। चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये 20 लाख सक्रिय सैन्य आहे, 10 लाख राखीव सैन्य आहे। चीनी पायदळामध्ये 9,70,000 सक्रिय सैनिक आहेत, 7,000 रणगाडे, 35,000 सशस्त्र वाहनं, 12,000 तोफा आहेत। भारत तैवानपर्यंत हे सैन्य तैनात होऊ शकतं। मध्य पूर्वपर्यंत जाण्यासाठी मात्र लॉजिस्टिक क्षमता नाही। चीनी नौदलाकडे 425 जहाजं आहेत। यात 3 विमानवाहू युद्धनौका आहेत, 72 पाणबुड्या आणि 150 युद्धनौका आहेत। DF-21D आणि DF-26 कॅरियर किलर बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत। 1800 ते 4000 किलोमीटरपर्यंत ते मारा करू शकतात। चीनी नौदल हिंद महासागरामध्ये अस्तित्व वाढवत आहे। तर जिबुती सारखा एकमेव परदेशी लष्करी तळ असला तरी मध्य पूर्वपासून तो 3000 किलोमीटर अंतरावर आहे। तिथं 2000 चीनी सैनिक आणि छोटी जहाजं आहेत। मात्र त्याला जपान, फ्रान्स आणि अमेरिकन तळांचा वेढा आहे। चीनी वायुसेनेकडे 3200 विमानं आहेत। यात 600 स्टील्थ J-20 फायटर जेट्स, 400 J-16 आणि 250 बॉम्बर्स आहेत। PL-15 हवेतून हवेत मारा करणारी मिसाईल्स आहेत। त्यांची रेंज 200 किलोमीटरपर्यंत आहे। तसंच CJ-20 क्रूज मिसाईल्स आहेत। मात्र चीनकडे केवळ 50 हवाई टँकर आहेत। त्यामुळे 5000 किलोमीटरपर्यंत ऑपरेशन राबवण्यात मर्यादा येतात। 2000 बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल्स आहेत। या DF-41 ICBMचा समावेश आहे। त्यांची रेंज आहे 12000 किलोमीटर। तसंच हायपरसोनिक DF-17चाही समावेश आहे। काही ठराविक अंतरापर्यंत ही शस्त्र जाऊ शकतात। मात्र मध्य पूर्वमध्ये त्यांना तैनात करण्यासाठी तितकी सक्षम लॉजिस्टिक हवी। चीनची आणखी एक ताकद म्हणजे सायबर आणि अंतराळ सामर्थ्य। अंतराळात चीनचे 400 उपग्रह आहेत। त्याद्वारे चीन अंतराळातून टेहळणी करू शकतो, परकीय रडार आणि संचार जॅम करू शकतो। मात्र प्रत्यक्ष युद्धात वापरण्यावर मर्यादा आहे। त्यामुळे 5000 किलोमीटर दूर इराणसाठी सर्व प्रकारचं सैन्य उतरवण्यासाठी चीनला मोठ्या प्रमाणात सागरी आणि हवाई लॉजिस्टिकची गरज आहे।
तसंच चीनकडे कितीही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रसामग्री असली तरी प्रत्यक्ष युद्धात त्याची कधीच चाचणी झालेली नाही। त्यामुळे त्यांच्या सामर्थ्याबाबत सारं जग आणि खुद्द चीनही छाती ठोकपणे दावा करू शकत नाही। तसंच समुद्रात दूरवर लढण्यासाठी चीनी सैन्य सक्षम नाही असंही मानलं जातं। चीनने अलीकडेच इराणला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा केल्याचा दावाही केला जातो। मात्र मोठ्या प्रमाणात इराणपर्यंत शस्त्र पोहोचवणं आणि तेही गुप्तपणे हे काहीसं अवघड आहे। चीनचं आर्थिक हित इराणमध्ये गुंतलंय, कारण जर अमेरिका आणि इस्रायलनं इराणमधील तेल रिफायनरींवर हल्ला केला तर त्याचा मोठा ताण चीनी अर्थव्यवस्थेवर येऊ शकतो। त्यातच होर्मुझची खाडी बंद होण्याचा धोकाही निर्माण झालाय, त्यामुळे चीनसाठी ही धोक्याची घंटा आहे। मात्र असं असलं तरी चीन इराणसाठी युद्धात उतरण्यावर बऱ्याच मर्यादा आहेत। चीनला परकीय युद्धांचा फार मोठा अनुभव नाही। चीनचं परराष्ट्र धोरण हे युद्धात सहभागी होण्यापासून त्याला रोखतं। लष्करी हस्तक्षेपाऐवजी राजनैतिक आणि आर्थिक मदतीवर चीनचा भार असतो। मध्य पूर्वमध्ये चीन उतरल्यास त्यांना अमेरिकन लष्करी तळांचा सामना करावा लागेल। चीनी अध्यक्ष जिनपिंग यांनी अमेरिकन हल्ल्याचा निषेध नोंदवलाय, तात्काळ युद्धविरामाची मागणी केली आहे। मात्र प्रत्यक्ष युद्धात सहभागी होण्याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत। केवळ संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून दबाव आणणंच चीनच्या हातात आहे। फार तर चीन तेल खरेदी कायम ठेवून इराणला आर्थिक मदत चालू ठेवू शकतो। शस्त्र पुरवठ्याद्वारे लष्करी मदतही करू शकतो। मध्यस्थी करून मध्य पूर्व आशियात स्वतःची राजनैतिक ताकद वाढवू शकतो। थोडक्यात चीन 5000 किलोमीटर दूरवरून इराणला सैन्य पाठवून तिथं राहून इराणच्या वतीनं इस्रायल, अमेरिका या ताकदींशी स्वबळावर लढण्यात चीनचं हित कमी आणि नुकसान अधिक आहे आणि चीनचं परराष्ट्र धोरण याला मान्यता देत नाही। त्यामुळे चीन प्रत्यक्ष युद्धात उतरण्याची शक्यता कमीच आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।